निष्काम कर्मयोग, भगवंताने जे सांगितलं ना, सांख्य योग आणि निष्काम कर्मयोग, या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार आहेत, या दोन्ही गोष्टी एकाच गंतव्याला नेणार आहेत. पण अजून आपण सांख्ययोगीही नाही झालो आणि आपण निष्काम कर्मयोगीही नाही झालो. आत्ताशी आपला अध्याय 5 चालू आहे, आत्ताशी कुठे आपण 1 वर्ष होऊन गेले गीता ऐकायला लागलोय. मग तोपर्यंत काय करायचं? प्रॅक्टिस. निदान आपण प्रॅक्टिस तरी करू शकतो ना तसं वागण्याची. आणि हे केल्याने काय होईल? कुठला तरी आकाशातला कृष्ण नाही येणार आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, हो ग बाई पल्लवी तू सुखी हो ग, उज्ज्वला तू सुखी हो ग, असा आकाशातला कृष्ण नाही येणार आहे. तो इथे आहे, इथे इथे. तो इथला कृष्ण आपल्याला आतून कौल देईल, नाही तू बरोबर वागलीस, आणि शांत रात्रीची झोप लागेल आणि मनामध्ये सुचेल ना पुढचं ते नामस्मरण सुचेल. कोणाची शिवी शाप, मी ह्याला काय करून त्याला काय करू, हे सुचणार नाही. आणि आत्ताच्या काळातलं डिप्रेशन, एन्झायटी, आमकन तमकन, हे काहीही आपल्याला होणार नाही. अतिशय सोपं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली श्लोक क्रमांक 3 मध्ये जी ओवी वापरतात ना, मी आणि माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो एक संन्यासी जाण निरंतर. ज्या व्यक्तीने सांख्य योग साधला, ज्या व्यक्तीने ज्ञान साधलं, प्रत्यक्षात अनुभवाच्या पातळीवर नाही विचारांच्या पातळीवर जरी साधलं ना, त्याच्या अंतःकरणातलं मी आणि माझं निघूनच जातं. मी आणि माझे ऐसी आठवण, अरे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो एक संन्यासी जाण. कसा संन्यासी जाण? क्षणापुरता नाही, निरंतर संन्यासी तो जाण.